देवधर सरांचं आमच्या 100वं वर्ष होतं आणि आम्ही जर ती मॅच जिंकतो तर आम्हाला नॉकआउट मध्ये जरा थोडी इझी मॅचेस होते असं. आणि नेमकं माझ्याकडनं 1-2 कॅचेस सुटले, 2-3 असेच हाफ चान्सेस इकडून तिकडून गेले आणि मुंबईने 515 केला. आणि तेव्हाही दिलीप खेळला होता, सगळे खेळले, सगळी टीम होती. विनोद कांबळी खेळला त्या मॅचला. आणि माझ्या नावावरती बरीच टीका झाली माझी आणि पेपर मधनं हे त्या सगळीकडे माझ्याबद्दल आरडाओरडा झाला. आणि आम्ही घरी राहायचो तेव्हा आणि माझी मुलगी आजारी होती नेमकी त्याच दिवशी. मी नॉट आउट काहीतरी 143 वरती मी नॉट आउट होतो. आणि आम्ही 160-65 झाला होता आमचा 3 आउट. आणि मी आणि सुरेंद्र भावे खेळत होतो. आणि त्या रात्री माझी मुलगी आजारी होती, थोडीशी लहान होती, ती 1 वर्षाची होती. आणि ती झोपवला, ती रात्री 1:30च्या नंतर झोपली. मग त्यानंतर आम्ही झोपलो. मला ते झोप लागलीच नाही खरं सांगायचं तर, कारण माझ्यावरती टीका बरीच झाली होती, डोक्यात विचार सुरू सारखे म्हणजे. आणि काही लोक माझ्याशी बोलले नव्हते. आमचे मॅनेजर म्हणा किंवा आमचे टीममेट सुद्धा बोलले नव्हते. तर मला त्याचं जरा वाईट वाटलं होतं की मी तर काय प्रयत्न केला होता कॅचेसचा, पण सुटले होते. एखाद दुसरं ऍक्च्युली 1-2च सुटले होते, पण तेही अवघड होते. आणि बाकीचे तर असे हात पण लागले नाहीत, पण लोकांनी माझ्या नावावरती ते हे केले होते आणि खूप मला क्रिटिसाइज केलं होतं. ते माझ्या डोक्यात खूप होतं. मी दुसऱ्या दिवशी 200 केले. 204 केला आणि आम्ही मॅच जिंकलो.